मला सांगायला आनंद वाटतोय आणि अभिमान सुद्धा वाटतोय की आज महाराष्ट्राचं पोलीस दल बघितलं तर देशातल्या कुठल्याही राज्याच्या पोलीस दलापेक्षा आज महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये महिलांची संख्या ही अधिकची आहे। पोलीस दलामध्ये महिला असणं यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे आणि पुढच्या 5 वर्षात राज्यामध्ये जी आम्ही भरती करणार आहे त्यामध्ये तब्बल 20,000 महिला ह्या पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचारी नव्याने नियुक्त केल्या जातील, नव्याने भरती होईल। महाराष्ट्रामध्ये असं एकही पोलीस स्टेशन असणार नाही की जिथं सायझेबल आवश्यक असणाऱ्या महिला कर्मचारी नाहीत, महिला अधिकारी उपलब्ध नाहीत, असं एकही राज्यातलं पोलीस स्टेशन असणार नाही। या गोष्टीची मी ग्वाही देईन आणि त्या दृष्टीने आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। सुरुवातीच्या काळात नाईलाज होता, मुली पोलीस दलामध्ये येत नव्हत्या, जागा रिक्त राहत होत्या। पवार साहेबांनी 30% रिझर्वेशन 1994 सालीच ठेवलं होतं, पण जागा भरल्या जात नव्हत्या। पण गेल्या वर्षीची भरती बघितली तर मुलींच्यासाठी आवश्यक असणाऱ्या राखीव ठेवलेल्या जागा तर भरलेल्याच आहेत, पण काही जिल्ह्यामध्ये मेरिटवर आणि गुणवत्तेनं मुलींनी मुलांच्या जागा सुद्धा पटकावलेल्या आहेत। आज सगळीकडचं चित्र बघितलं, डीएडला प्रवेश मिळवणाऱ्या मुली, मेडिकलला प्रवेश मिळवणाऱ्या मुली, माझी निश्चितपणाने खात्री आहे काही दिवसांनी मुलांचं एक आंदोलन सुरू होईल आणखी आमचं 50% आमच्यासाठीच रिझर्व ठेवा ही मागणी सुद्धा पुढे येईल। मागणी यायची त्यावेळी येऊन देत, पण आज सगळं प्रशासन बघितलं, सगळं शिक्षण बघितलं तर योग्य काम महाराष्ट्रामध्ये कुठेतरी होताना दिसतंय। आज ऐरणीवरचा प्रश्न आहे संरक्षणाचा आणि मुंडे साहेबांनी तर फाशीची शिक्षा ही आमच्या पक्षाची भूमिका राहील असं मान्य केलेली आहे। मी एकदा विधानसभेमध्ये बोललो होतो, ते असताना बोललो होतो, आपल्या लोकशाहीमध्ये माणसं बोलण्यापेक्षा खुर्च्याच जास्त बोलतायत। ते गृहमंत्री होते त्यावेळी मी विधानसभेमध्ये विरोधी बाकावरनं टीका करत होतो, पोलीस किती भ्रष्टाचारी आहेत, राज्यामध्ये काय चाललंय, कुठं कायदा सुव्यवस्था आहे। योगायोगानं मी पुन्हा गृहमंत्री झालो आणि ते भाषण करत होते की पोलीस किती भ्रष्टाचारी आहेत, कुठं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे, आणि त्यावेळी ते जे भाषण करत होते ती भाषणं मी करत होतो। आपल्या लोकशाहीमध्ये माणसं आणि पक्ष बोलण्यापेक्षा ती ज्या खुर्चीवर बसलेली असतात त्या खुर्च्यात जास्त बोलतायत। ठीक आहे, त्यांचा पाठिंबा आहे, काका आमचा पक्ष तर छोटा आहे, पण कुणी मोठ्या पक्षांनी तसा पुढाकार घेतला तर महिलांच्या बाबतीमध्ये जे पुरोगामी कायदे असतील, संरक्षणाच्या बाबतीत जी कडक धोरणं असतील त्याला आमचा सुद्धा पाठिंबा आहे। पण मला एक गोष्ट माहीत आहे की आज राष्ट्रवादीचा नेता म्हणून मी इथं उपस्थित नाही, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून उपस्थित आहे। पण गृहमंत्री म्हणून सुद्धा माझं मत मी वेळोवेळी मांडलंय की जिथं गँगरेप होत आहेत, 10-20 जण एकत्रितपणाने अत्याचार करतायत, मारून टाकण्याचा प्रयत्न करतायत, अशा गँगरेपसारख्या गंभीर गुन्ह्याला फाशीची शिक्षा असली पाहिजे। त्याचबरोबर जे बलात्काराच्या घटना होत आहेत त्याला आजच्या कायद्याप्रमाणे सुद्धा कुठं 10 वर्ष शिक्षा होते, तर अमानुषता असेल तर जन्मठेपेची सुद्धा शिक्षा होते। महिलांच्या बाबतीमध्ये जे गुन्हे घडतायत त्याला जन्मठेप, याचा अर्थ मरेपर्यंत कारावास असा काढण्याची आवश्यकता आहे। त्याला कोणत्याही पद्धतीची कन्सेशन्स मिळू नयेत असं गृहमंत्री म्हणून माझंही मत आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ती विनंती आम्ही निश्चितपणाने करू। महाराष्ट्रामध्ये सांगितली गेलेली घटना खरी आहे की लहान मुलीवर बलात्कार करून त्यानं पहिला खून केला, जिल्हा कोर्टामध्ये फाशीची शिक्षा झाली, तो अपिलात गेला आणि तिथे एकदम निर्दोष सुटला। त्याच माणसानं दुसरा लहान मुलीचा बलात्कार करून खून केला, दुसऱ्या कोर्टाने त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये फाशी जन्मठेपेची शिक्षा दिली।
हायकोर्टामध्ये जन्मठेपेची शिक्षा कन्फर्म झाली आहे, त्याला जेलमध्ये ठेवलं आणि अलीकडच्या काळात मानवी हक्क आयोगाचं जे खूप मोठं स्तोम माजलंय त्याच्याप्रमाणे शिक्षेतली सगळी कन्सेशन घेऊन 7 वर्षांनी तो बाहेर पडला. त्यानं तिसरा खून केला आणि पुन्हा लहान मुलीवर बलात्कार केला. आत्ता पकडला गेला. आता आपल्यामध्ये कायदेच अगदी फटकारे मारा, हातपाय तोडा, ठीक आहे, ती अमानुषता मी समजू शकतो. पण ज्यानं 2-2 गुन्हे केलेले आहेत त्याला सुद्धा शिक्षेमध्ये सवलती ह्या आस्था उपयोगाच्या नाहीत. म्हणून राज्य सरकार आम्ही या बाबतीमध्ये शिफारस करू की महिलांच्या बाबतीत मग विनयभंगाची घटना असेल, छेडछाडीचा गुन्हा असेल, बलात्काराचा गुन्हा असेल, महिलांच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीचा गुन्हा असला तर कोर्ट जी शिक्षा देईल त्यात कोणत्याही पद्धतीचं कन्सेशन असू नये. जेल मॅन्युअलमध्ये आम्ही बदल करू. एवढी एक दुरुस्ती केली तर महिलांच्यावर अत्याचार करताना 10 वेळा विचार करावा लागेल. वेळ होतोय. मी शेवटची ग्वाही देईन की पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर महिलांना चांगली वागणूक मिळत नाही ही सार्वत्रिक तक्रार आहे. मी गृहमंत्री म्हणून सांगेन की एका जरी पोलीस स्टेशनमध्ये अनावश्यक प्रश्न विचारले, लज्जित करणारे प्रश्न विचारले, कुणाचीही कंप्लेंट आली, नावे अर्ज आला तर 2 टप्पे वरच्या अधिकाऱ्याकडून त्या अधिकाऱ्याची मी चौकशीच करू, हे माझं खुलं आश्वासन आपल्यासाठी राहील. महिला अधिकारी उपलब्ध असतील तर महिला अधिकारी महिलेचा जबाब घेतील. महिला अधिकारी उपलब्ध नसतील तर जबाब घेताना एक महिला कर्मचारी कंपल्सरी तिथे उपस्थित राहील. याही गोष्टीची दक्षता घेतली जाईल. मला या गोष्टीची कल्पना आहे. खरं तर ठाकूरताईंनी त्यांची उभी कारकीर्द समाजसेवेमध्ये गेलेली असल्यामुळं आणि आमची विधानसभेत गेलेली असल्यामुळं वेळेचं बंधन कसं पाळायचं आणि कसं पाळायचं नाही 2 उदाहरणं आपल्या समोर आहेत. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि सगळ्याच गोष्टी मी सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र आजही महिलांच्या बाबतीमध्ये सुरक्षित राज्य आहे. दर लाख लोकसंख्येमागं मुंबई शहर देशामध्ये जे गुन्हे होत आहेत त्यामध्ये मुंबई शहराचा 48वा क्रमांक आहे आणि महाराष्ट्राचा 25वा क्रमांक आहे. हे सगळं श्रेय पोलिसांचं नाही, हे आपल्या साधू संतांचं आहे, समाजसुधारकांचं आहे आणि समाजाचं सुद्धा आहे. हे मी मान्य करतो आणि महाराष्ट्र अधिक सुरक्षित कसा होईल ह्या आपल्या सूचना कार्यवाहीमध्ये आणल्या जातील या गोष्टीची ग्वाही देतो. किमान जास्त वेळ भाषण केल्यावर तरी पुन्हा कार्यक्रमाला आवर्जून बोलवणार नाहीत म्हणून मी जास्त बोललो असा अर्थ न काढता हा विषय माझ्यासुद्धा तितक्याच जिव्हाळ्याचा आहे. बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि महिलांच्यासाठी एक सुरक्षित राज्य आपण सगळे मिळून बनवण्याचा संकल्प करूया असंही आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.